नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक रेसिपी खापरोळी कशी बनवतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ पोस्ट करीन त्यावेळी तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ माझे तुम्ही मिस करणार नाही। चला तर आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। 2 पेले म्हणजे 2 पेले मी आपला वाडा कोलम घेतला, तुम्ही रेशनिंगचे पण घेऊ शकता। आणि एक मी ना उकडा चावल घेतला आहे, म्हणजे जो आपण मद्रासी, आजकाल मद्रासी पण असे चावल हे बघा असे मिळतात, किंवा आपले आता माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी हे वापरते हे बघा। तर ह्या 2 एक उकडा चावल घ्यायचा आणि ह्या पेल्याच्या अर्धा आपण चणा डाळ घ्यायची, ही बघा ही चणा डाळ घ्यायची। आणि हे 2 स्पून आहेत ना हे मेथीचे, हे 2 स्पून घ्यायचे, आईस्क्रीमचा स्पून आहे हा बघा, असे 2 स्पून मेथी घ्यायची। तुम्हाला मी दाखवते कसं प्रमाण हे करायचं। आता हे बघा, हे मी वाडा कोलम हे बघा, हा 1 पेला, 2 पेले। आता 2 1 हा उकडा चावल घ्यायचा, हे चांगलं मिक्स करायचं। आणि नंतर मग चणा डाळ जरा सेपरेट घ्यायची, चणा डाळ। आणि हे आपले छोटे आईस्क्रीमचे 2 स्पून मेथी घ्यायची, जास्त पण नाही घ्यायची, प्रमाणातच घ्यायची, जास्त केलं तर मग चिकट होणार। हे बघा, जास्त भरून पण नाही, पण एवढे बस झाले, त्यामुळे आपलं हे जे पीठ म्हणजे फर्मेंटेशन चांगलं होतं, त्यासाठी मी हे बघा असं हे प्रमाण घेतलेलं आहे। आता मी स्वच्छ धुवून घेते 3-4 पाण्याने, डाळ आणि तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आणि आता हे मी फुगत ठेवणार आहे, 6 ते 7 तास फुगत ठेवायचं। हे बघा, आणि आपण हे रात्री वाटून घ्यायचं 8-9 वाजता। 7 तास झाले आहेत हे बघा। आता डाळ तांदूळ चांगले छान भिजले आहेत, हे बघा चांगले भिजले। आता पाणी काढून टाकून मी मिक्सरला लावून घेते, हे बघा, हे बघा छान भिजले आहेत। आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया, हे बघा। आता मी मिक्सरला लावून घेते, हे बघा, थोडे थोडे घेऊन वाटून घ्यायचं। 2 राऊंड होतील आता हे माझे मिक्सरला। आणि आता पावसाळा आहे म्हणून आता मी काय करणार आहे, हे बघा, मी गरम पाणी घ्यायचं, म्हणजे कोमट, हे बघा कोमट आहे पाणी, हे कोमट पाण्याने म्हणजे वाटून घेणार आहे, कोमट, थंड पाणी नाही टाकायचं, म्हणजे कसं फर्मेंटेशनला मदत होते। गरमीच चालतं, पण पावसाळा आणि थंडीमध्ये आपण कोमट पाण्याचा वापर करायचा वाटतेवेळी। हे बघा, पाणी पण जास्त नाही टाकायचं, याच्या बरोबर घातलं पाहिजे, जास्त आपल्याला पातळ पण नाही हे करायचं आहे, एकदम जिथल्या इथे घट्ट असं वाटायचं आहे। आता मी वाटून घेते मिक्सरला, बघा एकदा मी फिरवून घेतलं, ते बघा एवढं घट्ट, मग थोडंसं पाणी ॲड करायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। हे बघा मध्ये, बघा आता मी परत लावून घेते, हे बघा एक बॅच वाटून घेतली आहे मी। आता हे मी काढून घेते, हे बघा, हे बघा अशा प्रकारे मी सर्व बाकीचं वाटून घेते। हे बघा आता सेकंड बॅच पण वाटून जाईल, हे बघा कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही। आता हे मी तांदूळ वाटून घेतले, आता मी हे बघा सेपरेट वाटायचं। आता ही मी डाळ वाटून घेते, हे बघा, हे बघा डाळ आणि मेथी पण वाटून घेतली। आता हे दोन्ही मिक्स करून घेते, हे बघा, हे बघा सर्व वाटून घेतलं। आणि आता हे बघा चांगलं असं मिक्स आउट करून घ्यायचं, असं चांगलं, कन्सिस्टन्सी जास्त पातळी नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी मीठ नाही घालणार आहे, मीठ मी सकाळी घालणार आहे। आता हे रात्रभर असं फर्मेंट करायला ठेवून देणार आणि सकाळी हे मी खापरोळी काढायला घेणार। हे बघा चांगलं असं पीठ पूर्ण हलकं करून घ्यायचं एकदम, हे बघा कन्सिस्टन्सी अशी पाहिजे। आणि सकाळी मग ज्यावेळी पीठ फर्मेंट होतं त्यावेळी ते एकदम तो अजून घट्ट होतं, त्यामुळे हे एवढीच ठेवायची, जास्त लिक्विड पण नाही, असं सरसरीत पीठ पाहिजे। हे बघा सगळं मिश्रण मिक्स आउट करून ठेवलं आहे। आता हे रात्रभर फर्मेंट करायला ठेवूया आणि आपण सकाळी बघूया। हे बघा आता सकाळ झाली, पीठ
चांगलं फर्मेंट झालं हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. रात्रभर ठेवलं होतं फर्मेंट करायला. आता हे बघा, चवीप्रमाणे मीठ टाकून, मी वाटताना टाकलं नव्हतं, मी आता टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण खापरोळी काढायला सुरुवात करूया, जी आपण चहाबरोबर खाऊ शकतो. तवा छान तापलाय. आता तेल टाकून घेते आणि बॅटर चांगलं नीट ढवळून काढायला घ्यायचं आहे. बघा, जरा तेल असं स्प्रेड करून घ्यायचं. हे बघा, हे आता असं टाकून घ्यायचं. हे बघा, असा आवाज यायला पाहिजे. आता हे असंच ओपनमध्येच शिजू द्यायचं. हे बघा, पोळीला बघा किती जाळी पडली आहे बघा, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आपली जी होणारी जी पोळी असते ना, किंवा डोसा बिस्सा काही, ते सॉफ्टच होणार मेथीमुळे. हे बघा, आता मी चांगली उलटी करून घेते. हे बघा कशी, बघा पावासारखी लुसलुशी झाली आहे बघा. पलटी केल्यानंतर जरासं असं तेल टाकून घ्यायचं. हे बघा, मी आता पलटी करून घेते. हे बघा किती खरपूस अशी झाली आहे बघा, आणि एकदम बघा, हे बघा अगदी पावासारखे आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दुसरी काढून दाखवते. हे बघा, आता असं तेल टाकून घ्यायचं. हे बॅटर इथे ह्याच्यामध्ये ओतायचं. हे बघा, तुम्हाला कमी जास्त म्हणजे तुम्हाला आकार मोठा हवा असेल तर मग जास्त बॅटर घ्यायचं. मला आता एवढंच पाहिजे म्हणून मी एवढंच घेतलं. स्प्रेड वगैरे करायची काही गरज नाही, ते आपणच स्प्रेड होतं. तुम्ही बघू शकता. हे बघा, जाळी बघा किती आली. आणि हा माझा भिड्याचा तवा आहे, त्याच्यावर छानच पोळ्या येतात. हे बघा, आता मी पलटी करून देते. हे बघा किती ब्राउनिश कलर आला आहे बघा. ह्या खापरोळ्या चहाबरोबर अप्रतिमच. हे बघा, अशा प्रकारे ही माझी दुसरी पण खापरोळी बनवून तयार झाली बघा. तुम्ही अशी एकदम सॉफ्ट झाली आहे बघा, बघू शकता. अशा प्रकारे मी सर्व खापरोळ्या काढून घेते. हे बघा, प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण खापरोळी टाकणार त्यावेळी काय करायचं, असं प्रत्येक वेळी असं मिक्स करायचं असं चांगलं आणि मग पेल्यामध्ये असं टाकायचं. हे बघा, असं पेल्यामध्ये टाकून घ्यायचं. मेथी घातल्यामुळे ती जाळी छान येते मेथीने. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व खापरोळ्या काढून घेतल्या, ज्या आपण चहाबरोबर खाऊ शकतो सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. आणि ही आज संडे स्पेशल अशी मी डिश बनवली आहे, तर त्यामुळे ती संडेला तुम्ही जरूर करू शकता. तर ही अशी कोकणातील पारंपरिक खापरोळी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.